लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। शुक्रवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची 105वी पुण्यतिथी आहे। त्या दिवशी सकाळी 10:30 वाजता टिळक स्मारक मंदिरात होणाऱ्या सोहळ्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण होणार आहे। टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। पुरस्कार वितरण सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत। डॉक्टर रोहित टिळक यांच्या हस्ते आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होईल। टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू व टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्त डॉक्टर गीताली टिळक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ट्रस्टच्या आणि टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्त डॉक्टर प्रणिती रोहित टिळक, विश्वस्त रामचंद्र नामजोशी, विश्वस्त सरिता साठे यावेळी उपस्थित असतील। प्रारंभी लोकमान्य टिळक यांचे पंतू आणि टिळक स्मारक ट्रस्टचे आधारस्तंभ डॉक्टर दीपक टिळक यांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे। लोकमान्य टिळक राष्ट्रीय सन्मान देऊन गौरवलेल्या आजवरच्या पुरस्कारार्थींच्या जीवन कार्याचा आढावा घेणारा इंग्रजी ग्रंथ तयार करण्यात आला आहे। या ग्रंथाचे प्रकाशन पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे। स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 1 लाख रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। 1983 पासून हा पुरस्कार देण्यात येतो। कैलासवासी जयंतराव टिळक यांनी या पुरस्काराला सुरुवात केली। SM जोशी हे पुरस्काराचे पहिले मानकरी होते आणि त्यानंतर अनेक थोर पुरुषांना या लोकमान्यांच्या नावाने गौरवण्यात आलं। मग ते राजकीय क्षेत्रातले, सामाजिक क्षेत्रातले विविध सायंटिस्ट, DRDO, इस्रोचे सायंटिस्ट आणि इंडस्ट्रियलिस्ट अशा अनेक लोकांचा सन्मान या पुरस्काराने केला जातो दरवर्षी 1 ऑगस्टला। यंदाच्या वर्षी जेव्हा सर्व विश्वस्त जमले तेव्हा सगळ्यांच्या पुढे एकच नाव आलं, ते म्हणजे श्री नितीन गडकरीजी। लोकमान्यांचा जो विचार हा देश प्रगतीकडे न्यायचा जो होता तो फक्त स्वराज्यापुरता मर्यादित नव्हता, पण जो 4फोल्ड प्रोग्राम त्यांनी दिला होता, स्वराज, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण, हे प्रगती दाखवतं। स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हे देशाचे उद्योगधंदे वाढवणं, देशाचे उद्योगधंद्याकरता लागणारे शिक्षण आणि परदेशी कुठलीही गोष्ट न घेऊन देशाच्याच उद्योगधंद्याचा पुरस्कार व्हावा, हे 3 प्रामुख्याने गोष्टी त्या निमित्ताने त्यात दिसून येतात। गडकरी साहेबांना सुद्धा पुरस्कार देण्यामागचं कारण हेच होतं की देशाला एक प्रगतिशील राष्ट्र जर का बनवायचं असेल तर ट्रान्सपोर्टेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे खूप मोठ्या प्रमाणात हे लागतं। त्यांचं कायम हे म्हणणं आहे की जे प्रगतिशील राष्ट्र आहेत ते इन्फ्रास्ट्रक्चर त्यांचं खूप चांगलं असल्या कारणाने ते श्रीमंत आणि प्रगतिशील आहेत म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर त्यांचं काय चांगलं नाही। आणि त्यामुळे नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट हे जे पूर्ण देशाला जोडण्याचं कार्य जे गडकरी साहेबांच्या डॉक्टर नरेंद्र मोदीजींच्या जे नेतृत्वाखाली होतं आहे, तो हे आत्मनिर्भर भारत हे दर्शवतं, जे लोकमान्यांचं सुद्धा स्वप्न होतं। आणि त्यामुळे यंदा टिळक स्मारकच्या वतीने सर्व विश्वस्तांनी ठरवलं की नितीन गडकरी साहेबांना या लोकमान्यांच्या नावाने पुरस्कार देऊन गौरवण्यात यावं। अनेक पॉलिसीज त्यांनी या आपले इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याकरता केल्या, ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम वाढवण्याकरता केल्या, अनेक वेगळ्या पॉलिसीजसुद्धा, त्याचबरोबर पर्यावरण, इकॉनॉमिकली लोकांना कसं सोपं जाईल, मग अगदी पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण वाढवणं असेल, 1% सगळ्या कॉस्टच्या झाडं लावण्याकरता असेल, असे वेगळे निर्णय त्यांनी हे देशाच्या प्रगतीकरता, लोकांकरता, सर्वसामान्यांकरता आणि देश खूप झपाट्याने प्रगतीशील राष्ट्र बनेल याकरता घेतले। 30 ते 36 किलोमीटर हा स्पीड रस्ते बांधण्याचा आता झाला आहे, जो 12 किलोमीटरवरनं होता रोजचा। त्यामुळे एक खूप चांगल्या प्रकारचं कार्य हे गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशात होतं आहे। महाराष्ट्रात आपण ते जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर मंत्री होते तेव्हा त्यांनी त्यांच्या कार्याची झलक आपल्या सगळ्यांना दाखवलीच होती। मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि पूर्ण महाराष्ट्रभर फ्लायओव्हर्सनी राज्याला जोडणं हे फार मोठं कार्य गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे महाराष्ट्रात उभं राहिलं होतं। आणि देशातसुद्धा त्याचमुळे त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण वाढवण्याची संधी ही दिली गेली। आणि आज आपण बघतो की देशात खूप चांगल्या प्रकारचं कार्य, इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्याचं कार्य हे गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली होतं आहे। आणि म्हणून यंदाच्या वर्षी लोकमान्यांच्या नावाने गौरव हा गडकरी साहेबांचा करण्याचा निर्णय हा टिळक स्मारकच्या सर्वच विश्वस्तांनी घेतलेला आहे।